नमस्कार मित्रांनो, क्युरियस कॅनव्हास मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपसुक तोंडातून आपल्या जय येत. त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आणि इन्स्पिरेशन दडलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या अतिशय स्पेशल व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनपट यावर बोलणार आहोत. आज आपण राजांच्या आयुष्यातले महत्त्वाचे इव्हेंट्स कव्हर करण्याचा ट्राय करणार आहोत आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना या व्हिडिओमधून राजांबद्दल थोडी फार तरी माहिती नक्कीच मिळेल. सुरुवात करूया राजांच्या फॅमिली ट्री पासून. या फॅमिली ट्रीची सुरुवात होते बाबाजी भोसलेंपासून. बाबाजी भोसले शिवरायांचे खापर पंजोबा म्हणजेच ग्रेट ग्रेट ग्रँडफादर होते. बाबाजी भोसलेंना 2 मुलं, मालोजी आणि विठोजी. मालोजींना सुद्धा 2 मुलं होती, शहाजी राजे आणि शरीफजी राजे. तर विठोजी यांना 8 मुलं होती. त्यानंतर येतात शहाजी राजे. शहाजी राजे यांना ऍक्च्युली 8 मुलं होती, पण त्यातली छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि व्यंकोजी राजे हेच जगू शकले. बाकीच्या मुलांचा मृत्यू इन्फन्सी मध्येच झाला. शिवाजी राजे हे शहाजी राजे आणि जिजामाता यांचे 6वे अपत्य. जिजामातांची 2 मुलं, शिवाजी आणि संभाजी. तर माता तुकाबाई यांचा मुलगा म्हणजेच व्यंकोजी राजे होय. शिवाजी महाराजांना सुद्धा 2 मुलं, संभाजी राजे आणि राजाराम महाराज. आता जाणूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाबद्दल. राजांची जयंती 2 वेळेस साजरी केली जाते. इनफॅक्ट आपल्यासाठी हा एक मोठा फेस्टिवलच आहे, एक मोठा सणच आहे. राजांची जयंती 2दा साजरी केली जाते. याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचे कॅलेंडर आपण फॉलो करतो. एक ग्रेगोरियन कॅलेंडर आणि दुसरं हिंदू कॅलेंडर. ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. तर हिंदू कॅलेंडर नुसार शिवाजी राजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष तृतीय या तिथीनुसार झाला, म्हणजेच 28 मार्च 1627 ला झाला. शिवाई देवीच्या कृपेने शिवाजी महाराजांचा जन्म झाला, म्हणून त्यांना नाव शिवाजी असं देण्यात आलं. त्यांच्या जन्माच्या वेळी डेक्कन मध्ये 3 सल्तनत होत्या, निजामशाही, आदिलशाही आणि मुघलशाही. शिवाजी महाराजांच्या 8 बायका होत्या, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सखवारबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. यापैकी सईबाई यांनी संभाजी राजांना जन्म दिला, तर सोयराबाई या राजाराम महाराजांच्या माता होत्या. शिवाजी राजांचं लहानपण हे जिजामाता व दादाजी कोंडदेव यांच्या छत्रछायेखाली घेतलं. त्यांनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत अशा महान ग्रंथांचा आदर्श ठेवून शिकवलं. एक आदर्श देश कसा असावा, एक आदर्श राज्य कसं असावं आणि त्या राज्याचा राजा कसा असावा, या सगळ्या गोष्टींची शिकवण शिवाजी महाराजांना जिजामाता व दादाजी कोंडदेव यांनीच दिली. शहाजी महाराजांना मुघलांकडून आधीच त्रास होता, ते त्यांच्या मागावर होते. त्यामुळे शिवराय आणि जिजामाता यांना सतत सुरक्षित ठिकाणी जावं लागत असे. 1636 मध्ये शहाजी राजांनी विजापूरची सर्व्हिस जॉईन केली आणि त्यांना वतनदारीमध्ये पुणे परगण्यात आला. शहाजी राजांना बँगलोरमध्ये डिप्लॉय केला असल्यामुळे पुण्याची सर्व व्यवस्था त्यांनी दादाजी कोंडदेव यांच्याकडे दिली होती आणि त्यामुळेच जिजामाता आणि शिवराय हे पुण्यामध्ये सेटल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहान वयात म्हणजे 16व्या वर्षीच स्वराज्याच्या स्थापनेची रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसोबत शपथ घेतली होती आणि तिथूनच त्यांनी आपला प्रवास सुरू केला. 1646 मध्ये त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्याचा आणि राजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता आणि त्यामुळे विजापूर शाहीमध्ये खळबळ सुरू झाली. त्यानंतर 2 वर्षात त्यांनी कोंढाणा, पुरंदर व चाकणचा किल्ला जिंकला. तोरणा किल्ल्यामध्ये मिळालेल्या खजिन्यातून त्यांनी नवीन किल्ला उभा केला आणि त्याचं नाव आहे राजगड. त्यांनी सुपा, बारामती आणि इंदापूर आपल्या कंट्रोलमध्ये घेतलं. त्यानंतर राजांनी कल्याण ठाणं सुद्धा घेतलं. हे सर्व बघून विजापूर सुलतानाने ऍक्शन घेतली आणि 15 जुलै 1648 ला शहाजी राजांना कैद केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी थोडा वेळ म्हणजेच 1649 ते 1665 दरम्यान थोडंसं नमतं घेतलं आणि त्यानंतर जेव्हा शहाजी राजांना सोडण्यात आलं तेव्हा पुन्हा राजांनी आपली स्वारी सुरू केली. 1656 मध्ये जावळीच्या चंद्रराव मोरेला मारून त्यांनी जावळी ताब्यात घेतली. महाराजांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज यूज करून मोरे, घोरपडे, माने, निंबाळकर, मोहिते यांना आपल्या बाजूला सामील करून घेतलं. 1657 मध्ये बिजापूरकरांनी अफजल खानाला राजाला पकडण्यासाठी धाडलं. या मोहिमेवर निघाल्यानंतर अफजल खान सगळीकडे उद्ध्वस्त करत गेला. त्याने तुळजाभवानी मंदिर, पंढरपूर अशा ठिकाणी हैदोस माजवला. त्यानंतर दोघांची 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी एका शामियानामध्ये भेट होण्याचं ठरलं. असं ठरवण्यात आलं की दोघे पण फक्त एका तलवारी बरोबर आणि एका व्यक्तीला सोबत घेऊन आत भेटतील. परंतु शिवाजी महाराजांना संशय होता की अफजल खान दगा फटका करून त्यांना कैद करण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न नक्की करणार आणि त्यामुळेच ते पूर्व तयारीनिशी गेले होते. आणि इतिहास तर आपल्याला माहितीच आहे अफजल खानाचं काय झालं. शिवाजी महाराजांनी वाघ नख्यांचा उपयोग करून अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खान जमिनीवर अक्षरशः लोळत होता. असा भला मोठा अफजल खान शिवाजी महाराजांसमोर हिवरूसा वाटू लागला. शिवराय आणि अफजल खानाचा हा संघर्ष शिवरायांच्या शत्रूंना घाम फोडण्यासाठी, चढो की पळो करून सोडण्यासाठी पुरेसा होता. त्यानंतर काही काळाने विजापूर सैन्याचा पराभव करून शिवराय कोकणाकडे वळाले.
तिथे कोल्हापूर जवळ पन्हाळा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला आणि त्यावेळी 1660 मध्ये सिद्धी चोहरने पन्हाळा गाठला आणि पन्हाळ्याला वेढा घातला. त्याने किल्ल्यावर जाणारी सगळी आवाजाव बंद केली आणि राजांना प्रॉब्लेम मध्ये टाकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. सिद्धीचा वेढा हा खूप जास्त मजबूत होता, पण त्याहून सुद्धा राजा निसटून गेले आणि याच वेळी घोडखिंड ही पावन झाली बाजीप्रभू देशपांडेंच्या बलिदानाने. या लढाईमध्ये मराठ्यांच्या छोट्याशा फौजेने सिद्धीच्या फौजेला अडवून ठेवलं. बाजीप्रभू आपल्या हाताची ढाल करून या लढाईमध्ये लढले आणि जेव्हा राजे 13 जुलै 1660 मध्ये विशाळगडाला पोहोचले आणि त्यांनी तोफेचा आवाज केला, तेव्हा बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले आणि ही खिंड बाजीप्रभू देशपांडेंच्या रक्ताने पावन झाली, म्हणून या खिंडीला पावन खिंड असे म्हटले जाते. त्यानंतर येतो तो शाहिस्ते खानाचा प्रसंग. शास्ता खान लाल किल्ल्यामध्ये तळ टोकून बसला होता आणि तिथून तो पुण्यात धुडगूस घालत होता. राजे आपल्या जेमतेम मावळ्यांसोबत 5 एप्रिल 1663 रात्री लाल किल्ल्यावर गेले. ते शास्ता खानाच्या बेडरूम मध्ये घुसले आणि पळून जाणाऱ्या शास्ता खानाची 3 बोटे छाटून त्याला त्यांनी भीती आणि घाम भरवला. यात शास्ता खानची 3 बोटे तुटली आणि तो तेथून पळून गेला. यावेळी त्याचे बरेच सैन्य सुद्धा मारले गेले. शास्ता खानच्या अटॅक नंतर राजांनी सुरत लुटण्याचं ठरवलं. 1660 मध्ये ही सॅक द पोर्ट ऑफ सुरत. त्यावेळी सुरत ही मुघलांची सोन्याची चिडिया होती. शिवाजी राजांनी बराच खजिना सुरतेच्या लुटेतून मिळवला. सुरतेची झालेली लूट आणि शाहिस्ते खानाची झालेली मानहानी यामुळे औरंगजेब फारच खवळला. औरंगजेबाने राजा जयसिंगला आपल्या 15,000 सैन्यासोबत राजांना पराभूत करण्यासाठी पाठवलं. राजा जयसिंग यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी सुद्धा झाला. 1665 मध्ये पूर्ण वर्ष राजा जयसिंगने शिवरायांना त्रास दिला. राजांचे काही किल्ले त्याने मिळवले आणि राजांच्या बऱ्याच सरदारांना त्यांनी आपल्या बाजूला ओढलं. 1665च्या मिड मध्ये शिवाजी राजांना पुरंदरचा तह स्वीकारावा लागला. 11 जून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला आणि त्यात राजांनी आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले आणि फक्त 12 किल्ले शिल्लक राहिले. त्याचबरोबर तहात असं ठरलं की राजे 4 लाख सोन्याचे नाणे मुघलांना देतील, तसेच आपल्या 5,000 सैन्यासोबत संभाजी राजांना मुघलांच्या बाजूने लढण्यास पाठवतील असं देखील ठरवण्यात आलं. आता आपण जाऊया 1666 मध्ये. औरंगजेबाने शिवरायांना 9 वर्षाच्या संभाजी राजांबरोबर आग्र्याला येण्याचा निरोप धाडला. औरंगजेबाने शिवरायांना कंदाहार, जे की अफगाणिस्तान मध्ये आहे, तिकडे धाडण्याचा प्लॅन आखला होता. 12 मे 1666 चा दिवस औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त दरबार भरलेला होता. सगळे अधिकारी व सरदार हजर होते. सगळ्यांना त्यांच्या रँकिंग नुसार जागा देण्यात आली होती, पण शिवाजी राजांचा येथे अपमान करण्यात आला. औरंगजेबाने शिवरायाला लो रँकिंगच्या सरदारांसोबत उभं केलं. हा अपमान राजे सहन नाही करू शकले आणि तिथून निघून गेले. या घटनेवर नाराज होऊन औरंगजेबाने राजांना जयसिंगाचा मुलगा रामसिंग याच्या नजर कैदेत ठेवलं. आता चर्चा चालू होती की राजांना मारून टाकायचं की सर्व्हिस मध्ये ठेवायचं. राजा जयसिंगने शिवरायांना ऍश्युरिटी दिली होती, त्यामुळे त्यांनी औरंगजेबाची मनधरणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्या दरम्यान शिवरायांनी आग्र्यामधून निसटून जाण्याचा प्लॅन आखला होता. त्यांनी त्यांच्या साथीदारांना काहीतरी कारण बनवून, काहीतरी प्लॅन बनवून माघारी पाठवलं होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आजारी असण्याचं नाटक रचलं आणि त्यांनी दान धर्म करायचा या हेतूने गोडधोड, फळे मोठ्या पेटाऱ्यातून पाठवण्यास सुरुवात केली. ही पेटारे राजांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी यामुळे कुठेतरी ब्राह्मणांना, वैराग्याला, संन्याशांना द्यावायचे आहेत असं सांगण्यात आलं. 17 ऑगस्ट 1666 मध्ये राजांनी एक युक्ती लढवली. मुघल फौजेला त्यांनी अक्षरशः धूळ चाटली. ते आणि संभाजी राजे एका पेठाऱ्यात बसून तिथून निसटून गेले. यामागे सुद्धा खूप मोठी प्लॅनिंग होती. 19 ऑगस्ट 1666 रोजी बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला. आपण फार आजारी असून अंथरुणात पडून आहोत. आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी कळवलं. दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे, मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरुणाने झाकून घेतलं. फक्त एक हात बाहेर ठेवला होता. त्या हातात त्यांनी शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं. शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेटाऱ्यात बसले. पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही. हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले. तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं. शिवाजी राजे आणि संभाजी राजे आग्र्यापासून 6 मैल दूर एका गावात पोहोचले. तिथे त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहत होते. हिरोजी रात्रभर आणि पुढची दुपार पलंगावर पडून राहिले. सैनिकांनी महाराजांच्या खोलीत डोकावल्यावर त्यांनी त्यांच्या हातातलं कडं पाहिलं आणि जमिनीवर बसलेली एक व्यक्ती त्यांचे पाय दाबतोय असं दिसलं. 3 वाजण्याच्या सुमारास हिरोजी एक नोकराबरोबर बाहेर पडले. महाराज आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, गोंधळ करू नका असं त्यांनी पहारेकऱ्यांना सांगितलं. थोड्या वेळाने महाराजांच्या खोलीतून कसलाच आवाज येत नाही हे लक्षात आल्यावर सैनिकांना शंका आली. त्यांनी आज जाऊन पाहिल्यावर शिवाजी महाराज येथे नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही बातमी आपले प्रमुख फलात खान याला सांगितली. अवसान नसलेला फलात खान औरंगजेबाच्या समोर जाऊन कोसळला.
त्याच्या तोंडून शब्द आले, जादू जादू, शिवाजी गायब हो गया. ते हवेत गायब झाले किंवा त्यांना धरतीने गिळलेलं असावं मला काहीच माहिती नाहीये, असं फलाद खान औरंगजेबाला सांगू लागला. आणि अशा प्रकारे आग्र्याहून शिवाजीराजांची सुटका झाली. राजा आणि संभाजी महाराज एका वैराग्याचा वेश धारण करून निघाले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात येण्यासाठी अत्यंत हुशारीने उलट रस्ता निवडला. वायव्येस माळवा खानदेशातून जाण्याऐवजी त्यांनी पूर्वेचा रस्ता निवडला. मथुरा, अलाहाबाद, बनारस, पुरी अशा मार्गाने ते गोंडवाना आणि गोवळकोंडा पार करून राजगडावर आले. औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर पडल्यावर ते 6 तासांच्या आत मथुरेला पोहोचले. तिथे त्यांनी केस, दाढी, मिशी यांचा त्याग केला. संन्यासाचा वेश घेऊन भगवी कपडे घातली. डिसेंबर महिन्यात जिजाबाई आपल्या खोलीत बसलेल्या असता एक संन्यासी तुम्हाला भेटणार आहे असा संदेश घेऊन नोकर आला. त्यांनी त्या संन्याशाला आत पाठवण्यास सांगितले. आत येताच तो संन्यासी जिजाबाईंच्या पायावर पडला. त्यांनी विचारलं, बैरागी कधीपासून दुसऱ्यांचे पाय धरू लागले? तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला वर उठवलं आणि त्यांची नजर त्यांच्या चेहऱ्यावर गेली. तेव्हा जिजाबाई जोरात ओरडल्या, शिवबा. मित्रांनो, शिवाजी राजांबद्दलचा इतिहास एका व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या तासामध्ये किंवा एखाद्या दिवसामध्ये सांगणं फारच कठीण आहे. राजांचा 6 जून 1674 मध्ये अभिषेक करण्यात आला. आता शिवाजी राजे छत्रपती झाले होते. या प्रक्रियेमध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी आल्या, पण त्या सगळ्यांवर मात करून शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. मित्रांनो, शिवरायांच्या बऱ्याच क्वालिटी आहेत ज्या आपण सर्वांनी आत्मसात करायला हव्यात. आणि तेव्हाच शिवरायांची जयंती ही आपण धूमधामात साजरी करू शकतो. आणि तेव्हाच शिवरायांची जयंती हा एक सण बनेल, हा एक मोठा फेस्टिवल बनेल. मोठे मोठे बॅनर लावून त्याच्या बाजूला स्वतःचा फोटो लावणं हे काही योग्य नाही. आपण बॅनरवर स्वतःचा फोटो शिवरायांच्या बाजूला लावता लाज नाही वाटत का तुम्हाला? झेंडे लावून बाईक्स फिरवायच्या आणि रोडवर मावा गुटखा खात तुंकत जायचं, हे शोभतं का राजाच्या मावळ्याला? राजांच्या नावावर अक्षरशः पॉलिटिक्स केलं जातं. राजांच्या नावावर अक्षरशः पॉलिटिकल पार्टीज बनवल्या जातात. मित्रांनो, राजांची जयंती त्यांच्या क्वालिटीज आत्मसात करून साजरी करा, उगाच माजुरटेपणा करून नाही. आज मी इथेच थांबतो. राजांबद्दल बोलायला गेलं तर वेळ कमी पडेल. मला खात्री आहे हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल. राजांबद्दलची ही छोटीशी माहिती नक्की आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि हो, क्युरियस कॅनव्हासला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि तुमच्या सगळ्यांना माझा धन्यवाद.